सामान्य माणसाशी ज्ञान जुळलेला आणि सदैव पायाला भिंगरी बांधून फिरणारा नेता म्हणून डॉक्टर नामदेवराव केसाळ यांची ओळख आहे। आणि हे नेते नक्की मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो आहे की नेतेचा पत्ता 5 वर्ष नव्हता, मागचे 5 वर्ष फुकटच गेले। पण यांना आपण पाहिलं का किंवा यांना आपण ओळखता का तर लोकांना गावागावात विचारलं तर मला वाटतं ऐरी विधानसभा क्षेत्रातील 99% लोक नेत्याला ओळखत नाही असा हा 10 वर्षाचा खासदार होऊन गेला। तुम्ही ओळखता नेत्याला? कोणत्या गावात आलेला आहे? कोणत्या गावामध्ये काम केलंय? एकही गावात नाही, एकही पत्ता नाही, पुढे विकासाचा पत्ता नाही। आणि अशा स्थितीमध्ये ऐरी या दुर्गम भागातील उद्याच्या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी तुम्ही त्याला आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराने काम करतो। जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी आणि मानवतेसाठी काम करणारा विचार म्हणून आमच्या इंडिया आघाडीची गरज झालेला। काँग्रेस पक्ष सुद्धा जात पात धर्म मानत नाही तर सर्वांना समान अधिकार आणि सर्वांना समान न्याय ही भूमिका देऊन काम करणारा पक्ष आहे। म्हणूनच आमच्या या देशामध्ये परिवर्तन होणार आणि आमच्या पक्षाने 5 गॅरंटी दिलेली आहे की मोदीची नाही, हे काँग्रेसची गॅरंटी आहे, मोदीची वॉरंटी आहे आणि काँग्रेसची गॅरंटी आहे। वॉरंटी आणि गॅरंटी मधला फरक मला माहित असेल तर मी सांगणार होतो। वेळेचं जरा बंधन आहे, भाषणाला येणार आहे, पण सर्व कार्यकर्ते हे कायम सगळ्यासाठी येईल त्यावेळेस मी सविस्तर भाषण तुमच्या सगळ्यांच्या पुढे करणार। एक सांगतो, उद्यापासून जर तुम्ही तुमचा पूर्ण मजबुतीनं सांभाळला, तुम्ही आपल्या गावावर पूर्णतः मतदानासाठी गावात थांबून काम केला, आलेली मशीन वोटिंग मशीन बरोबर तपासून घ्या, बरोबर पाहून घ्या, धोका होऊ शकतो तपासून घेतलं पाहिजे। 50 बटन दाबून पहा, पंचायतची कामा नाही तर मन कमळाला जाताना दिसेल, बारीकपणे लक्ष घाला। हे पंचायतची बंद तपासा बटन दाबताना म्हणतात, काँग्रेस आपल्या कमळाची बंद तपासा, पण इतर पक्षाची सुद्धा बटन दाबताना तुम्हाला तपासावं लागेल। कारण भाजपवाले मोठे हुशार आहे, काही सेटिंग करून ठेवतील, इतरांचे मत जे आहेत दोन मुख्य पक्ष सोडून त्या सर्वांचे मत इकडे बटन दाबल्यानंतर दुसरीकडे जाताना दिसतील। म्हणून बारकाईने लक्ष घाला। देशामध्ये हुकुमशाही आली आहे, देशामध्ये आता लोकशाही राहिली नाही। कदाचित स्वातंत्र्यामध्ये दुसरी लढाई असू शकते। या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आणि बाबासाहेबांनी दिलेला, काँग्रेस पक्षाने दिलेला पवित्र असा हा आमचा संविधान टिकवण्याची ही शेवटची लढाई तुमची असणार आहे, बहुजनाची असणार आहे, काँग्रेस कर्त्याची असणार आहे, आदिवासीची असणार आहे, दलिताची असणार आहे, ओबीसीची असणार आहे। बहुजनांनो जागे व्हा, रात्र वळल्याची आहे। बहुजनांनो जागे व्हा, रात्र वळल्याची। यासाठी हे भाजपचं सरकार, आरएसएसचं सरकार हे संविधान उद्या मनुस्मृती या देशामध्ये असतील। हिंदू राज्याच्या नावाखाली, हिंदू देश उभा करण्याच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या नावाखाली या देशातील बहुजनांना गुलाम करतील, गुलाम करतील। एकीकडे सांगतात दीप खाणार नाही आणि दीप खाणाऱ्या बाईलाच निवडणुकीत उभा करतात। एकीकडे सांगतात त्या देशामध्ये गाईचा मांस विकला जाणार नाही, पण गाईच्या मांसाची विक्री करणाऱ्या कंपनीकडून भाजपने 250 कोटी रुपये चंदा घेतलाय। 250 कोटी
म्हणावा आहे तू कोणी साप आहे, तू कोणी नाग आहे, एवढे विषारी लोक आहे. सांगतात एक आणि बोलतात एक, करतात एक. यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. या लोकांनी 2014 मध्ये अब की बार मोदी सरकार महंगाई पे करेंगे, अब की बार मोदी सरकार. आणि असं म्हणून तुम्हाला माझ्या महिला भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. महागाई कमी झाली सांगितला, अब की बार मोदी सरकार 2 कोटी रोजगार दरवर्षाला मिळाला. बाकी तर सोडा, ती आश्वासन दिली, खोटं बोलून त्यांनी दिशाभूल केली, जनतेला गुमराह करण्याचं काम केलं. आणि म्हणून एक सक्षम उमेदवार महाविकास आघाडीचा या देशाच्या संरक्षणासाठी, या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, या देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी एक मजबूत उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. त्यांना जर मतदान कराल तर उद्याचा हा स्वतंत्र भारत वाचू शका. तुम्ही ठरवा, तुम्हाला या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून स्वतंत्रपणे जगायचं आहे, या देशाचे गुलाम म्हणून जगायचं आहे. हा निर्णय तुम्हाला येत्या 19 तारखेला घ्यावा लागणार. बांधवांनो, असं आहे की गाव जंगल जळत असताना एक ठार किंवा चिमणी डोचीमध्ये पाणी टाकून पाणी घेऊन आग मिळत होती. त्यावेळेस त्या एका पक्षाने विचारलं की तू एवढीशी चिमणी डोचीमध्ये पाणी घेऊन जंगल का ज्याने आग बुझणार आहे का? त्यावेळेस त्या चिमणीने सांगितलं आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव राहणार नाही, तर माझं नाव आग बुझवणाऱ्याच्या यादीमध्ये राहिलं पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करतो आहे. तुम्हाला देश वाचवणाऱ्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. देश आणि महाराष्ट्र वाचवण्याची अत्याचार सुरू, महिलांवर अत्याचार, बेरोजगारांना काँग्रेसचं सरकार होतं 200 रुपयामध्ये अर्ज करून त्याला नोकरी मागता येत होती. या नालायक भिकाऱ्यांनी राज्यातील सरकारने सगळे कंत्राटी पद घालायचा निर्णय घेतला. आणि आज एका गरीब लोकांच्या कडून 800 रुपयापासून तर 1000 रुपये अर्जासाठी स्वीकारले जातात. 50 नोकऱ्या 5 लाख लोकांकडून 1000 रुपये प्रमाणे वसूल केले जातात. गरीब कष्टकऱ्यांच्या मायच्याकडून कष्टाच्या घामाचे पैसे वसूल केले जातात. त्यांच्या विचारांची पिळवणूक केली जाते, त्यांना लुटलं जात आहे. सर्व चाललंय मानवाने. तुम्हाला माझी विनंती आहे, आज एवढी विनंती आहे तुम्हाला, हे सरकार जे हुकुमशाही पद्धतीने चालणारं सरकार, आपण सगळ्यांना माहित आहे. आज आमची खाती बटवली, आम्ही निवडणूक लढू नये म्हणून काम केला गेला. 2 मुख्यमंत्र्यांना जलात टाकला. विरोधक संपवून टाकायचं, विरोधक ठेवायचं नाही. आणि या देशामध्ये मनुस्मृती स्थापन करून या देशातील लोकशाही संपवायची. 2 लोक या देशामध्ये हा देश विकत आहे. देश नाही विकणे तुमचा म्हणणारे देशातील नवरत्न विकत आहे, रेल विकत आहे, विमानतळ विकत आहे, पेट्रोलचे हप्ते विकत ठरले, डेपो विकले जात आहे. मोठमोठे सगळे ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या विकल्या जात आहेत. म्हणजे 2 विकत आहे, 2 घेत आहे. मोदी आणि शहा हा देश विकत आहे आणि अदानी आणि अंबानी हा देश घेत आहे. आणि बाकीचे जय श्रीराम म्हणून नाचत आहे. म्हणजे 2 बेच रहे, 2 खरीद रहे आणि युवाओं को बोला जा रहा है जय श्रीराम म्हणा, नाचत राहा आणि तुम्ही त्याच्या पलीकडे काही करू नका. फसवण्याचं काम झालं, उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे. किती सांगायचं कमी वेळात, 1 तासात जरी बोललो असतो तरी वेळ कमी पडला असता. पण येईल मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. वेळ फक्त भेटायला आलो, तुमचं दर्शन घ्यायला आलो, यानंतर येईल त्यावेळेस मग सविस्तर या सरकारचे आणि जे पूर्ण परिस्थिती देशात येईल आपण मांडूया. तुम्ही कर्तव्याला येऊ शकणार
या देशातील प्रत्येक जण आता कर्जबाजारी झाला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, सर्वाधिक आत्महत्या या 5 वर्षात शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत. या भागाच्या विकासाचं संपूर्ण काम थांबलेलं आहे. रोजगाराचा प्रकल्पही केला आहे, पण काम मात्र या लोकांना मिळत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती संपूर्ण बाहेरच्या लोकांना रोजगार मिळत आहे. तुम्ही एकदा नामदेवराव किसान या नामी होता जे आज त्या सुधागडमध्ये हातामध्ये दंडू घेऊन फक्त स्थानिक माणसाला केलं जात आहे. पण किसान साहेब निवडून येईल या ठिकाणी मुख्य जागेवर, प्रमुख जागेवर, परमानंट जागेवर या भूमीतील भूमिपुत्र तुम्हाला दिसेल हा विश्वास आणि वचन मी तुम्हाला देतो. आणि हे जवान आमदार खासदार त्या लुटीमध्ये सामील आहे, त्या लुटीचे भागीदार आहेत. म्हणून या लुटारूंना थांबवायचं आहे, आपलं भाग वाचवायचं आहे. आणि 10 वर्ष म्हणजे काय आदर्श संसद म्हणून 10 वर्ष अजिबात बोलला नाही बेटा देते तरी आदर्श संसद म्हणून लोक म्हणे यांना कशाला दिला. होऊ शकते म्हणे हा गपचूप राहायसाठी दिला असेल, चुपचाप बसायसाठी, गपचूप राहायसाठी. आणि कशासाठी का एक वेळ सुद्धा संसदेमध्ये आवाज उचललेला नाही, आवाज काढला नाही. अशा लोकांना या ठिकाणी आपण पाठवलं आहे. उच्च विद्याभूषित अनेक डिग्री प्राप्त सोबत आसन ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. नोकरीला लाभ करून स्वतःच्या समाजसेवेसाठी समर्पितपणे काम करणारे नामदेवराव किसान हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. अजून भाऊ रात्रंदिवस काम करणारे तुम्ही आहात, मला विश्वास आहे हे सर्व तुमच्या कार्यकर्त्यांच्याकडून की कोणत्याही परिस्थितीमध्ये या शिरोंच्या विधानसभा क्षेत्रातून डॉक्टर नामदेवराव किसान यांना किमान 40,000 मताची लीड या क्षेत्रातून मिळणार आहे. तुम्ही मला सांगितलं आणि तुमचे कार्यकर्त्यांची उपस्थिती सुद्धा सांगितली. 1 लाख की लीड नाही हे अति नका सांगू, हे जमान तेवढंच आपण करू. असं आहे की मामाच्या गावाला गेला जाताना घेऊन गेला राम आणि सांगितला गोळा बोलून पाहिल्यावर तो गोळा नाही दिसत ना जामच दिसतेला आपण तेवढंच म्हणलं पाहिजे. म्हणून 40,000 किमान लीड मिळेल असा अनुभवने मला सांगितलं. तुम्ही आता एक म्हणा आणि तुमच्या भरोशावर कोणाच्या भरोशावर सांगितला, तुमच्या भरोशावर सांगितलं आहे. आणि मी 16 तारखेला किंवा 15 तारखेला आलो आणि एकच्या जाहीर सभेसाठी येणार. त्यावेळेस मग आपण बरेच गोष्टी आपण बोलूया. एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करतात, लोकांच्या सुखदुःखाचा सोबती म्हणून आमचा अजय भाऊ काम करतोय. आणि अजय भाऊला बजरंग शक्ती लावणार आणि म्हणतो म्हणजे आपण म्हणतो ना की बजरंग बली तोड़ दुश्मन की नली, ये बजरंग बली भी साथ है उनके, अजय और बजरंग बली मिलके ये क्षेत्र का रक्षण करेंगे और यहाँ के युवाओं को न्याय देंगे और हमारे नामदेवराव किसान को बहुमत से चल के लाने के लिए काम करेंगे. विश्वास करता हूँ आपल्या सगळ्यांना मनापासून